एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर ऑपरेशन टायगर पुन्हा एकदा चर्चेत आलंय। राजधानी दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू झाल्यात। ठाकरेंच्या खासदारांशी शिवसेनेच्या नेत्यांनी संपर्क केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। प्रत्यक्ष ऑपरेशन टायगर अंमलात येईपर्यंत चर्चा नको अशाही सूचना दिल्या गेल्यात। शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यानंतर उदय सामंत, राहुल शेवाळे हे देखील दिल्ली दौऱ्यावर गेलेले आहेत। एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यानंतर ऑपरेशन टायगर पुन्हा चर्चेत। ठाकरेंच्या खासदारांशी शिवसेनेच्या नेत्यांनी संपर्क केल्याची सूत्रांची माहिती। विरोधी पक्षनेते राहुल गांधींची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसोबत बैठक। राजस्थान ट्रक बस असोसिएशनच्या शिष्टमंडळासोबत चर्चा। प्रियंका गांधींची उपस्थिती। छत्रपती संभाजीनगर आणि परभणी झेडपी अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीवर शिवसेनेचा बहिष्कार। दोन्ही जिल्हा परिषदांमध्ये भाजपचाच अध्यक्ष होणार। अकोल्यात तब्बल 268 शिक्षकांकडून बोगस प्रमाणपत्र सादर झाल्याचं उघड। बदलीचा लाभ मिळवण्यासाठी थेट दिव्यांगांचं बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचं समोर। मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू। 5 वाहनं एकमेकांवर आदळून दुर्घटना। राज्यभरात अवकाळीचा हाहाकार। धाराशिव, बीड, हिंगोली, सांगलीमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट। शेतीचं मोठं नुकसान। युद्धात इराणला रशिया आणि चीन मदत करत असल्याचं अमेरिकन मीडियाचं वृत्त। गुप्तचर माहिती आणि जहाजविरोधी क्रूझ क्षेपणास्त्रांचाही पुरवठा केल्याची माहिती। केदारनाथ, बद्रीनाथ मंदिरामध्ये दर्शनासाठी सनातन धर्मावर श्रद्धा असणारं प्रतिज्ञापत्र द्यावं लागणार। मंदिर समितीच्या अध्यक्षांची सारा अली खानचा उल्लेख करत माहिती। मात्र उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काँग्रेस संदर्भात मोठा दावा केलाय। ठाकरेंचे नाही पण काँग्रेसचे खासदार आमच्या संपर्कात असल्याचं मोठं विधान मंत्री उदय सामंत यांनी केलेलं आहे। नाही, मला ठाकरेंच्या किंवा युबीटीच्या शिवसेनेच्या खासदारांबद्दल मला माहीत नाही, पण काँग्रेसचे अनेक लोक आमच्या संपर्कामध्ये आहेत खासदार। त्याच्याबद्दल असं म्हणजे काय लपून ठेवण्यामध्ये काय अर्थ नाही। परंतु साहेबांचा जो दौरा होता दिल्लीचा हा 100% खासदार महोदयांना भेटण्यासाठी होता आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी खासदारांनी कशा पद्धतीनं एनडीएला पूरक भूमिका घ्यावी सभागृहात याचं मार्गदर्शन साहेबांनी केलं। ऑपरेशन टायगरवरून संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे, तर त्यांच्या टीकेला खासदार नरेश म्हस्केंनी उत्तर दिलंय। शहा आणि मोदींनी या सगळ्या लोकांची मांजरं केलेली आहेत। त्यांच्याच गटामध्ये ऑपरेशनचं काम सुरू आहे एका वेगळ्या गटाकडून, आणि ते त्याही ऑपरेशनची सूत्र दिल्लीतून हलत आहेत। कोणाचंही नाव घेण्याचा मला अधिकार नाही किंवा कोणावरती चिखलफेक करणं, आरोप करणं हे योग्य नाही अशा प्रकारे राजकीयदृष्ट्या। पण काहीतरी घडतं आहे, खतखत आहे आणि त्याचा स्फोट होऊ शकतो। हां, केले तुका आणि झाले माका असे आमच्या कोकणामध्ये म्हण आहे। यापूर्वीसुद्धा ते स्वतःला कंपाऊंडर म्हटले होते, तुम्हाला आठवत असेल। ऑपरेशनची काय गप्पा करताय? कंपाऊंडरला ऑपरेशन थिएटरमध्ये प्रवेश नसतो, त्याला फक्त प्रिस्क्रिप्शन दिल्यानंतर गोळ्या देण्याचा अधिकार असतो। त्यामुळे ऑपरेशन वगैरे ह्या गप्पा त्यांनी करू नये। एकनाथ शिंदेसाहेब टायगरसारखेच आहेत, टायगरसारखी भूमिका त्यांनी बजावलेली आहे। वाघाचं कातडं घालून जगत नाही आहेत, तो ओरिजिनल वाघ आहेत। त्यांचं कामकाज सुरू आहे आणि ते कोणी आता थांबवू शकत नाही। नाशिकमधील बहुचर्चित अशोक खरात उर्फ कॅप्टन या भोंदूगिरी करणाऱ्या मांत्रिकाला क्राईम ब्रांच युनिट 1नं अटक केली आहे। या भोंदूबाबाला आज नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। या मांत्रिकानं गुंगीचं औषध देऊन एका महिलेवरती बलात्कार केल्याप्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता।
महत्त्वाची बाब म्हणजे या भोंदूबाबाकडे अनेक राजकीय नेते, अधिकारी, सेलिब्रिटी आपलं भविष्य जाणून घेण्यासाठी जात होते. त्यांचे व्हिडिओही पोलीस तपासात उघडकीस आलेत. सिन्नर तालुक्यात अशोक खरात यानं श्री शिवनिका संस्थान या मंदिराची स्थापना केली आहे. या मंदिराच्या विश्वस्त पदावर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आहेत. तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनीही या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं होतं आणि तेव्हापासून अशोक खरात जास्त चर्चेत आला होता. आता पोलीस तपासात आणखी काय माहिती समोर येते, रुपाली चाकणकर काय भूमिका घेतात, याकडे लक्ष आहे. पोलीस स्टेशन सरकारवाडा येथे CR नंबर 74/2026 असा गुन्हा दाखल झालेला आहे फिर्यादीच्या तक्रारीवरून. भारतीय न्यायसंहिता कलम 64, 74, 351 आणि जादूटोणा प्रतिबंध कायदा कलम 3, कलम 1, 2 प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपास चालू आहे. क्राईम ब्रांच युनिट 1 आणि गुंडा पथक तपास करीत आहे. दरम्यान नाशिकमधल्या भोंदूबाबा कॅप्टन खरातची पाद्यपूजा खुद्द राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी केल्याचा फोटो समोर आलाय. महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर आणि या भोंदूबाबाची त्यांनी पाद्यपूजा केल्याचा हा फोटो आता समोर आलेला आहे. इतकंच नाही तर या भोंदूबाबानं जे मंदिर उभं केलं होतं त्याच्या सदस्या देखील रुपाली चाकणकर आहेत. त्यामुळे महिला आयोगाच्या अध्यक्ष या नात्यानं आता रुपाली चाकणकर काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. कारण एका महिलेवरती गुंगीचं औषध देऊन बलात्कार केल्याचा या अशोक खरात उर्फ कॅप्टनवरती आरोप आहे आणि या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. दरम्यान या सगळ्या प्रकरणामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं उडी घेऊन कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. कॅप्टन खरात हा एक भोंदूबाबा आहे आणि तो ज्योतिषीच्या नावाखाली अनेक महिलांचं त्याने शोषण केलेलं आहे. अनेक राजकीय व्यक्तींचं त्याला पाठबळ आहे. माजी मुख्यमंत्री सुद्धा त्या ठिकाणी येऊन गेलेले होते. काही मंत्र्यांचं सुद्धा त्याला पाठबळ आहे. काही अनेक जे राजकीय पदाधिकारी आहेत त्यांचं त्याच्या ट्रस्टवरती नाव आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये राजकीय दबाव येण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पोलिसांना भेटून याबाबत सविस्तर निवेदन देणार आहेत व याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे. बारामतीची पोटनिवडणूक काँग्रेस आणि रासप लढवणार का असा प्रश्न निर्माण झालाय. बारामती पोटनिवडणुकीसंदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्यामध्ये चर्चा झाली. महाराष्ट्रात अजित पवारांच्या दुःखद निधनानंतर किंवा महाराष्ट्रात दुःखद निधनानंतर बिनविरोध निवडणुकांची परंपरा नाही. यावेळी देखील निवडणुका झाल्या तर त्यात चुकीचं किंवा वावगं काही नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी दिलेली आहे. महाराष्ट्रामध्ये दुर्दैवी दुःखद निधन झाल्यानंतर अनुभव निवडणुका होण्याची काही परंपरा अद्यापपर्यंत नाही. अपवादाने काही ठिकाणी अनुभव जरूर झाले असतील, मात्र सर्वसाधारणपणे राजकीय पक्ष, राजकीय भूमिका ही घेऊनच निवडणुका, पोटनिवडणुका होत आलेल्या आहेत. त्यामुळे यावेळेस जरी पोटनिवडणुका जर झाल्या तर त्यामध्ये चुकीचं आणि वावगं काही नाही. अनुभव व्हायची प्रथा महाराष्ट्रात नाही असं तुम्ही स्वतः म्हणताय. मग या दोन्ही निवडणुकीमध्ये कोणता फॉर्म्युला किंवा काय तुमची भूमिका असेल? नाही, भूमिकेच्या संदर्भात आपल्याला सांगितलं की ही जागा शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीकडे आहे. ते त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच या संदर्भामध्ये बोलणं उचित ठरेल. शिवसेना आमदार तानाजी सावंतांना भाजपनं धक्का दिलाय. सावंतांचे पुतणे धनंजय सावंत यांनी सहकुटुंब भाजपमध्ये प्रवेश केलाय. धनंजय सावंत यांनी भाजपच्या पाठिंब्यावर जिल्हा परिषद निवडणूक अपक्ष लढवली होती. आज त्यांनी मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला. त्यामुळे धाराशिवमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला खिंडार पडलाय. बदलापूर स्त्रीबीज प्रकरणाची ठाणे पालिकेच्या महासभेत चर्चा झाली आहे. ठाण्यातील सगळ्या IVF सोनोग्राफी सेंटरच्या तपासणीचे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी निर्देश दिलेले आहेत. आरोग्य विभाग बेकायदेशीर सोनोग्राफी सेंटर विरोधात विशेष मोहीम राबवणार आहे. बोगस डॉक्टरचाही विषय महासभेत चर्चेत आला. गेल्या महिन्यामध्ये 2 बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे.
आणि आता शिक्षण विभागातून धक्कादायक बातमी आहे. अकोला जिल्हा परिषद शिक्षण विभागामध्ये आंतरजिल्हा शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये मोठा घोटाळा उघडकीस आलाय. शिक्षकांनी बदलीचा लाभ मिळवण्यासाठी थेट दिव्यांगांचं बनावट प्रमाणपत्र सादर केलंय. यासोबतच बदलीत लाभ घेण्यासाठी अनेक शिक्षकांनी स्वतःचा घटस्फोट झाल्याचा खोटा बनाव केलाय. या प्रकरणात प्रभारी गट शिक्षणाधिकाऱ्यासह 5 जणांना निलंबित करण्यात आलंय, तर 268 शिक्षकांसह त्यांना मदत करणाऱ्या 300 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाईची टांगती तलवार आहे. या संपूर्ण घोटाळ्यात करोडोंची उलाढाल झाल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता 268 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई होणार का, याकडे लक्ष असेल. आमच्याकडे तक्रार प्राप्त झाली होती की जे शिक्षक आहेत त्यांच्या बदली संदर्भामध्ये त्यांनी सवर्ग 1 आणि सवर्ग 2 चा चुकीची प्रमाणपत्र सबमिट करून लाभ घेतलेला आहे. त्याबाबत अजूनही चौकशी सुरू आहे आमच्याकडे आणि जे आम्हाला आढळले त्यांच्यापैकी 3 शिक्षक आणि 1 BO ज्यांनी हे विलंब केला त्यांना आम्ही निलंबित केलेलं आहे आणि ह्यापुढे सुद्धा चौकशी सुरू आहे आणि पुढे जर काही असं आढळलं तर त्या बाबतीतही कारवाई करण्यात येईल. पालघर जिल्ह्यामध्ये पेसा नोकर भरतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावरून बिगर आदिवासी समाजानं आक्रमक पवित्रा घेतला होता. जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या नागरिकांनी भव्य मोर्चाच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला. जिल्ह्यातील नोकर भरतीत आदिवासींना 100% आरक्षण देण्यात आल्याचा आरोप करत बिगर आदिवासी समाजानं याला तीव्र विरोध दर्शवलाय. या निर्णयामुळे इतर समाजावरती अन्याय होत असल्याचं मत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केलंय. न्याय मिळाला नाही तर पालघरसह ठाणे जिल्ह्यातही मोठं आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. बिगर आदिवासी तरुणांच्या नोकरीवर येणारे गदा ह्याच प्रश्नाला घेऊन आज बिगर आदिवासींचा मोर्चा आहे तो जिल्हा परिषद कार्यालयावर धडकणार आहे आणि मोठ्या प्रमाणात आपण पाहू शकतो की येथे मोर्चामध्ये काळे झेंडे घेऊन हे सगळी लोक आहेत ती दाखल झालेले आहेत. या ठिकाणी कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या नेमका मोर्चा कशासाठी आहे, काय सांगाल, हा मोर्चा कशासाठी आहे, काय मागण्या आहेत. ही ओबीसीच्या लढाईची आरपारची लढाई आज तरुणांनी मिळून सुरू केलेली आहे. तसं पाहिलं तर 14 साली ज्या वेळेला या ठिकाणी पेसा कायदा लादण्यात आला आमच्यावर, पेसाला विरोध नाही, आदिवासीच्या आरक्षणाला कुठेही विरोध नाही, मात्र ओबीसीच्या हक्काचं या ठिकाणी संरक्षण झालं पाहिजे ही आमची भूमिका आहे. मुळात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाची पायमल्ली करत पुन्हा एकदा विशिष्ट संवर्गातल्या लोकांना भरतीमध्ये अग्रक्रम दिलाय आणि जो ओबीसी समाज आहे त्या कोणत्याही जातीतले धर्मातले आमची लोक आहेत त्यांना मात्र बाजूला ठेवलंय. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पायमल्ल करणारं जर हे सरकार आहे तर मग सामान्य माणसांनी बघायचं कोणाकडे. आम्हाला सगळ्यांच्या बरोबर जो आरक्षणाचा अधिकार आहे तो अधिकार ओबीसींना सुद्धा मिळाला पाहिजे. संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर. मार्च महिना सुरू होताच मुंबईच्या गोरेगाव पश्चिममधील म्हाडा सोसायट्यांमध्ये पाणी टंचाईला सुरुवात झाली आहे. पी दक्षिण विभागाकडून म्हाडा सोसायट्यांसाठी पाणी कपात करण्यात आली आहे. उन्नतनगर म्हाडा कॉम्प्लेक्स परिसरातील नागरिक पाणी टंचाईनं त्रस्त झालेत. म्हाडाकडून नव्यानंच इमारतीचं बांधकाम करण्यात आलेलं होतं, पण सध्या इथल्या नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. बदलापूर वांगणी दरम्यान रेल्वे स्थानक उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. प्रशासनानं बदलापूर वांगणी दरम्यान नवं रेल्वे स्थानक उभारण्यासाठी तसंच कासगाव कामोठे रेल्वे मार्गासाठी DPR तयार करण्याचे आदेश दिलेत, अशी माहिती बदलापूरचे माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी दिली आहे. गुहागर समुद्रात बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या नौकांवर मोठी कारवाई करण्यात आली. मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयाच्या विशेष पथकानं LED लाईट्सचा वापर करून मासेमारी करणाऱ्या नौकांवर कारवाई केली. या कारवाईमध्ये नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 2 नौकांवरती दंड आकारण्यात आलाय. रत्नागिरीतील एका नौका मालकाला 5 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय, तर गोव्यातील नौका मालकाला 3,27,000चा दंड भरण्याचे आदेश देण्यात आले. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात कुवानी या नावानं ओळखल्या जाणाऱ्या वाघिणीच्या बछड्यांनी अक्षरशः जंगल डोक्यावर घेतलंय. दररोज जंगलात काही ना काही उपद्व्याप त्यांचा सुरू असतो. अजून वर्षभराचे देखील हे झालेले नाहीयेत आणि त्यांना झाडावर चढण्याचे वेध लागलेत. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील जिप्सी चालक आदी येरमे यांनी कुवानीच्या या बछड्यांची मस्ती आपल्या कॅमेरामध्ये कैद केली आहे.
आणि बातमी सांगलीतून आहे. सांगलीमध्ये महाविकास आघाडीकडून महायुतीचा करेक्ट कार्यक्रम करण्यात आलाय. मिशन लोटसला चकवा देत सांगली जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. अध्यक्षपदी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या संगीता पाटील तर उपाध्यक्षपदी विश्वजित कदमांचे भाचे ऋषिकेश लाड यांची वर्णी लागली आहे. महाविकास आघाडीच्या संगीता पाटील यांना 34 मतं तर भाजपच्या स्वप्नाली मासाळ यांना 25 मतं मिळाली आहेत. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या 2 सदस्यांनी भाजपला पाठिंबा दिलाय. निवडीच्या वेळी शिंदेच्या शिवसेनेचे 2 सदस्य सभागृहामध्ये गैरहजर राहिलेले आहेत. त्यामुळे सांगली जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीनं महायुतीचा करेक्ट कार्यक्रम केलाय. अध्यक्षपदी वर्णी लागलेली आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराची तर उपाध्यक्षपदी विश्वजित कदम यांचे भाचे ऋषिकेश लाड यांची वर्णी लागलेली आहे. कुलदीप माने आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अपडेट देतील. कुलदीप, कसं समीकरण सांगली महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीनं जमवून आणलं, कसा शह दिला भाजपला? या ठिकाणी सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा जो अध्यक्ष उपाध्यक्ष पदाचा निवडीचा सस्पेन्स होता अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत कायम राहिला आणि सांगली जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीची सत्ता ही आलेली आहे. शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या संगीता पाटील यांची अध्यक्षपदी ही जवळपास 34 मतं त्यांना पडलेली आहेत तर भाजपच्या स्वप्नाली मासाळ यांना 25 मतं पडलेली आहेत. याशिवाय उपाध्यक्षपदासाठी जी निवड प्रक्रिया सुरू होती त्यामध्ये देखील काँग्रेसचे जे उमेदवार होते ऋषिकेश लाड यांची वर्णी या ठिकाणी लागलेली आहे. तर एकूणच ज्या पद्धतीने या ठिकाणी ही अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड झाली त्यामध्ये खास करून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 2 सदस्य हे गैरहजर राहिलेले आहेत. हा एक मोठा या ठिकाणी झटका या ठिकाणी महायुतीमधील पक्षांना मानता येईल. दुसरीकडं अजित पवार राष्ट्रवादीचे 2 सदस्य जे खासदार संजय पाटील यांचे समर्थक मानले जातात त्यांना त्यांचे 2 सदस्य हे भाजपसोबत महायुतीसोबत राहिले. संजय पाटील पुन्हा महायुतीसोबत त्या निमित्तानं राहिल्याचं चित्र दिसून येत आहे. तर एकूणच सांगली जिल्हा परिषदेवरती महाविकास आघाडीचा झेंडा फडकलेला आहे. अनपेक्षितरित्या अनेक घडामोडी या ठिकाणी या जिल्हा परिषदेच्या निवडीमध्ये घडामोडी घडल्या होत्या आणि अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत जिल्हा परिषदेवर कुणाची सत्ता येईल याची या ठिकाणी खात्री देता येत नव्हती. शेवटच्या मिनिटावर सस्पेन्स सुरू होता आणि अखेर या ठिकाणी सांगली जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकल्याचं चित्र दिसून येत आहे. खरं तर एकत्रितरित्या या ठिकाणी अनेक घडामोडी या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये घडल्या होत्या आणि त्यामुळं महायुतीमधील पक्षामधील जे अनेक नेते आहेत आणि आमदार आहेत त्यांच्यामध्ये काही नाराजी होती आणि त्यामुळे जिल्हा परिषदेवरती कुणाचा झेंडा लागणार याबाबत सस्पेन्स होता. मात्र अनेक घडामोडी घडल्या गेल्या त्या अगदी सर्वच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी या ठिकाणी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. आपल्या पक्षाची सत्ता यावी, महायुतीची सत्ता यावी या दृष्टीनं भाजप असो, अजित पवार राष्ट्रवादीचे नेते असो किंवा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते असो यांनी प्रयत्न केला होता. मात्र महाविकास आघाडीकडून खास करून जयंत पाटील असो, काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम असो, विशाल पाटील यांनी ही भूमिका बजावलेली आहे आणि या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा फडकला. ठीक आहे कुलदीप, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. व्यावसायिक गॅस सिलेंडर तुटवड्याचा फटका हा मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांच्या दादर इथल्या इंदुरी चाट कॉर्नरला. सिलेंडर मिळत नसताना हॉटेलमधील स्वयंपाकघरात इलेक्ट्रिक स्टीमर बसवले. गॅस तुटवड्याचा व्यवसायावरही परिणाम. मुंबईच्या काळबादेवी भागातील प्रसिद्ध ठाकर भोजनालय गॅस टंचाईमुळे बंद. या ठिकाणी विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती आवर्जून जेवायला येतात. मात्र भोजनालय गेल्या 4-5 दिवसांपासून बंद असल्यानं ग्राहकांची गैरसोय. गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील खाऊ गल्लीमधील हॉटेल्स बंद. ग्राहकांना नाश्ता आणि जेवण बनवणं अवघड. चुलीवर नाश्ता आणि जेवण बनवण्यास सुरुवात. सरकारनं हॉटेल्सना गॅस सिलेंडर देण्याची मागणी करण्यात आली आहे. बुलढाण्यात गॅस टंचाईमुळे निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या जेवणाचा प्रश्न ऐरणीवर. सिलेंडर मिळत नसल्यानं हिवरा आश्रममधील गुरुकुलातील 3000 विद्यार्थ्यांचा स्वयंपाक चुलीवर. बुलढाण्यातील हिवरा या ठिकाणी स्वामी विवेकानंदांचं भव्य स्मारक पाहण्यासाठी राज्यासह देशातून पर्यटक येतात. त्यांच्या जेवणाची व्यवस्था करावी लागते. मात्र सिलेंडरच नसल्यानं महाप्रसाद देण्यासाठी आता अडचण निर्माण झाली आहे.
पुण्यातील सद्गुरू श्री जंगली महाराज मंदिरात यंदा 136वा पुण्यतिथी उत्सव साजरा होणार. उद्यापासून पुढचे 15 दिवस उत्सव सुरू राहणार. महाप्रसाद बनवण्यासाठी प्रशासनानं गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्यावे. मंदिर प्रशासनाकडे पत्रातून मंदिर प्रशासनाची मागणी. गॅस टंचाईमुळे पंढरपुरातील इस्कॉनचं मोफत अन्नछत्र गेल्या 4 दिवसांपासून बंद. मोजक्या भाविकांसाठी सध्या चुलीवर स्वयंपाक सुरू. वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी लवकरात लवकर गॅस उपलब्ध करून देण्याची मागणी. गॅस सिलेंडर तुटवड्याचा परिणाम वर्ध्यातील शाळांमधील माध्यान्ह भोजनावर. सिलेंडर नसल्यानं चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ. महाबळा येथील शाळेत चुलीवर जेवण शिजवलं जात आहे. गॅस सिलेंडरचा तुटवडा दूर करण्याची मागणी. हिंगोलीमध्ये गॅस तुटवड्याचा खानावळीवर परिणाम. मेन्यू कार्डवरील अनेक पदार्थ बंद. अनेक ठिकाणी चुलीवरती स्वयंपाक करून हॉटेल व्यवसाय सुरू. मात्र चुलीवर जेवण बनवण्यास वेळ लागत असल्यानं सर्व्हिसला वेळ. व्यवसायात 30 ते 40% घट. यवतमाळमध्ये गेल्या 3 ते 4 दिवसापासून गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या गॅस एजन्सीसमोर रांगा. सिलेंडरची मागणी वाढली. पुरवठा कमी असल्यानं लोकांचा संताप. 8 दिवस प्रतीक्षा करूनही सिलेंडर मिळेना. ऑनलाईन बुकिंग केल्यानंतरही OTPसाठी प्रतीक्षा. जळगाव जिल्ह्यामध्ये छापा सत्रात 7 सिलेंडर जप्त. पारोळा, पाचोरा, याबल या ठिकाणी कारवाई. हॉटेलमध्ये घरगुती सिलेंडरचा वापर सुरू होता. 4 दिवसात एकूण 204 ठिकाणी छापे. परभणी शहरातील LPG धारक रिक्षाचालक आजपासून संपावर. शहरातील 2 गॅस पंप चालकांकडून मनमानी पद्धतीनं गॅसचे दर ठरवले जात असल्याचा आरोप. या मनमानीच्या विरोधात चालक मालक ऑटो संघटनांकडून एकत्र येत जोरदार घोषणाबाजी. साताऱ्यातील कासार समाजाची युद्ध थांबावं यासाठी देवीसमोर विशेष प्रार्थना. 150 वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक कालिका देवी मंदिरात प्रार्थना. मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजही सहभागी. गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे यंदा गुढीपाडव्याचा सण महागणार. व्यावसायिक गॅस वेळेवर मिळत नसल्यानं श्रीखंडाचे दर 300 रुपयांनी आता 350 रुपये प्रति किलोवर. गोंदिया जिल्ह्यामध्ये पुरवठा विभागाच्या पथकांकडून 188 ठिकाणी धाडी. हॉटेल रेस्टॉरंटमधून आतापर्यंत 53 गॅस सिलेंडर जप्त. तर गोंदियाच्या तिरोड्यात एकावर गुन्हा दाखल. रायगडच्या खालापूरमध्ये महसूल विभागाचं धाडसत्र. एका रिसॉर्टवरती तहसीलदारांचा छापा. 7 घरगुती वापराचे सिलेंडर जप्त. खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. युद्धग्रस्त इराणला भारताकडून मोठी वैद्यकीय मदत. इराणच्या भारतातल्या दूतावासानं आभार मानले. भारताच्या औषध मदतीचे व्हिडिओही पोस्ट केले. दयाळू भारतीयांचे आम्ही आभारी आहोत असा एक्स पोस्टमध्ये उल्लेख. इराणचा इस्रायलच्या तेल अवीव शहरावरती मोठा हल्ला. ग्रेटर तेल अवीव रेल्वे स्टेशनवरती हल्ला झाला. हल्ल्यामध्ये स्टेशनचं मोठं नुकसान. रेल्वे सेवाही ठप्प. इस्रायलच्या हल्ल्यानं लेबनॉन हादरलं. लेबनॉनची राजधानी बैरूतमध्ये इस्रायलचा मोठा हल्ला. हल्ल्यानंतर मोठ्या इमारती जमीनदोस्त. हल्ल्यामुळे शहरात सर्वत्र धूर. युद्धामुळे पाकिस्तानात LPG सोबतच तेलाचाही तुटवडा. पाकिस्तानातील पेट्रोल पंप अक्षरशः बंद. तेल टंचाईमुळे पाकिस्तानची 23 मार्चला होणारी लष्कराची परेडही रद्द. 28 एप्रिलला लष्कराची परेड होईल अशी पाकिस्तान सरकारची माहिती. काबूलच्या एका हॉस्पिटलवर पाकिस्ताननं केलेल्या बॉम्ब हल्ल्यात 408 जणांचा मृत्यू तर 265 जखमी. अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुक्तकी यांनी काबूलमध्ये महत्त्वाची बैठक घेत या संदर्भातली माहिती दिली. या बैठकीला अफगाणिस्तानातील इतर देशांचे राजदूतही उपस्थित होते. पाकिस्ताननं अफगाणिस्तानातील काबूलच्या रुग्णालयात बॉम्ब हल्ला केल्याच्या वृत्ताला संयुक्त राष्ट्र संघाचाही दुजोरा. संयुक्त राष्ट्र संघाचं दोन्ही बाजूंच्या राष्ट्रांना शस्त्रसंधीचं आवाहन. परभणी जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपच्या लता वाकळेंची निवड तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे श्रीकांत भोसले विटेकर यांची बिनविरोध निवड. दोन्ही पदांसाठी 2 अर्ज. जिल्हा परिषदेवर इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा अध्यक्ष.
परभणी जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीवरती शिवसेनेचा बहिष्कार. राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर यांनी विश्वासघात केल्याचा शिवसेनेचा आरोप. अध्यक्ष शिवसेनेचा करण्याचं आश्वासन दिल्याचा दावा. अकोला महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. 4 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश. एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील नंदनवन निवासस्थानी पक्षप्रवेश. साताऱ्यातील जावली पंचायत समिती निवडणुकीमध्ये महायुतीत बिघाडी. भाजपचे शिवेंद्रराजे भोसले आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांची छुपी युती. शिवसेना नेते अंकुश कदमांचा खळबळजनक आरोप. शिवसेना संपवण्याचा कट असल्याचाही आरोप. मंत्री आदिती तटकरेंच्या श्रीवर्धन मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीला धक्का बसण्याची शक्यता. श्रीवर्धन तालुका अध्यक्ष दर्शन विचारे यांचा तडकाफडकी राजीनामा. पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना पक्षात सन्मान मिळत असल्याचा दर्शन विचारेंचा पत्रातून आरोप. शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता. पाणी प्रश्नावरून सांगली महापालिकेच्या महासभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये खडाजंगी. नगरसेवक एकमेकांच्या अंगावर धावून गेले. स्थायी समिती सभापती आणि इतर नगरसेवकांनी दोघांच्या वादात मध्यस्थी केली. जितेंद्र आव्हाडांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. रोहित पवार जयंत पाटील गप्प का? शिवसेनेचे प्रकाश महाजन यांचा सवाल. जितेंद्र आव्हाडांनी नाक घासून माफी मागावी, महाजन यांची मागणी. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांचा अबोला कायम. विधिमंडळ परिसरात दोन्ही नेते समोरासमोर, मात्र दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी बोलणं टाळलं. विधानसभेत रोहित पवारांनी राम शिंदेंचा पराभव केलाय. भास्कर जाधव भाषण करत असताना मंत्री देवयानी फरांदेंकडून जय श्रीरामच्या घोषणा. भास्कर जाधवांनी जय श्रीराम बोलावं असा देवयानी फरांदेंचा आग्रह. राहुल नार्वेकरांनी देवयानी फरांदेंचे कान टोचले. पहिल्या रांगेत बसलो म्हणजे पहिल्या रांगेचे अधिकार मिळत नसल्याची आठवण करून दिली. काँग्रेसच्या आक्रमक भूमिकेनंतर चिपळूण नगर परिषदेवर भाजपच्या जिल्हाध्यक्षाचं नाव असलेले वादग्रस्त फलक हटवले. पालकमंत्री उदय सामंत यांनी भूमिपूजन केलेल्या ठिकाणाचे नामफलक काढले. चिपळूणमधील काँग्रेसच्या आंदोलनाला यश. एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष अमित शहांनी स्थापन केले. त्यामुळे दोन्ही पक्षाचे नेते सतत दिल्लीमध्ये येत असतात. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा आरोप. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांकडून सत्तेचा गैरवापर, पैशांचा आमिष देऊन इतर पक्षातल्या नेत्यांना फोडलं जातंय. संजय राऊतांचा पुन्हा घणाघात. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार फोडण्यासाठी ऑपरेशन टायगर सुरू असल्याच्या चर्चांना संजय राऊतांचं उत्तर. संजय राऊतांच्या आरोपांना भाजपचे नवनाथ बन यांचं उत्तर. पत्राचाळ घोटाळ्यात संजय राऊत 100 दिवस तुरुंगात राहून आलेत. राऊत धुतल्या तांदळाचे नाहीत. राऊतांनी मराठी माणसांची घरं लुटल्याचा नवनाथ बन यांचा आरोप. माकडाच्या हाती कोलीत असल्याची टीका नवनाथ बन यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर केली आहे. बाळासाहेबांचं हिंदुत्व सोडल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेची वाताहत झाल्याचा आरोप नवनाथ बन यांनी केला. ममता बॅनर्जींकडून विधानसभेच्या 294 पैकी 291 जागांवर उमेदवार एकाच यादीत जाहीर. तब्बल 74 आमदारांना उमेदवारी नाकारली. सरकारविरोधी रोष टाळण्यासाठी विद्यमान आमदारांना डच्चू. भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी विरुद्ध सुवेंदू अधिकारी असा सामना. सांगलीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त शिवप्रतिष्ठानची मूक पदयात्रा. हजारो कार्यकर्ते मुंडन करून पायात चप्पल न घालता पदयात्रेत सहभागी. पोलिसाच्या वेशात एका बहुरूपी कलाकाराची कॉमेडी. उदयनराजेंसमोर चलमंदिर पॅलेसमध्ये सादरीकरण. यावेळी खासदार उदयनराजेही खळखळून हसले. अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये 6वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर ॲसिड हल्ला. घटनेच्या निषेधार्थ वडगाव पान ग्रामस्थांचं रास्ता रोको आंदोलन. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची 6 पथकं रवाना. पालघर जिल्ह्यातील पेसा नोकर भरती विरोधात बिगर आदिवासींचा एल्गार. 2 दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनानंतर कंत्राटी कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा. समग्र शिक्षा समितीचं 10 दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदान इथे उपोषण. काही जण रुग्णालयात दाखल. 3378 कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी आंदोलन.
कल्याण पश्चिमेत रिडेव्हलपमेंटच्या सुरक्षा भिंतीवरून 2 विकासकांच्या गटामध्ये तुंबळ हाणामारी, लोखंडी रॉड आणि दांडक्यांनी एकमेकांना मारहाण. घटनेमध्ये 3 ते 4 जण जखमी. परस्पर विरोधी तक्रारीवरून गुन्हे दाखल. मुंबईमध्ये अल्पवयीन मुलाकडून रिक्षा चालकाची हत्या. कुर्ल्याच्या न्यू रेल्वे कॉलनीतला धक्कादायक प्रकार. पार्क केलेल्या रिक्षेत बसल्यामुळे त्याला टोकलं असता रागातून हत्या. अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी. ठाण्यात शोरूम समोर ठेवलेल्या नवीन इलेक्ट्रिक 4चाकी वाहनाला आग. गाडी जळून मोठ्या प्रमाणात नुकसान. वागळे इस्टेट इथली घटना. महिंद्रा इलेक्ट्रिक 4चाकी वाहनाला आग लागली. भूतबाधा आणि घरातील गुप्तधन काढण्याचं आमिष दाखवून मिरजेत महिलेची खोटं सोनं देऊन 3.5 लाखांना फसवणूक. कोल्हापुरात जिल्ह्यातील भोंदूबाबाला मिरज पोलिसांकडून अटक. रत्नागिरीच्या गुहागर समुद्रात बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या नौकांवर मोठी कारवाई. LED लाईटचा वापर करून मासेमारी करणाऱ्या 2 नौकांना दंड. मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयाच्या विशेष पथकाची कारवाई. जैवविविधतेला धोका असल्यानं LED मासेमारीवर बंदी. बुलढाण्याच्या संग्रामपूर, लोणार, नांदुरा आणि शेगाव तालुक्यातील नदीपात्रातून अमर्याद अवैध वाळू उपसा. महसूल प्रशासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला. जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही कारवाई नाही. मुंबईच्या कुर्ल्यामध्ये तक्रार करणाऱ्या तरुणाला फेरीवाल्याकडून मारहाण. भाजप नेते किरीट सोमय्यांनी मारहाण झालेल्या अशोक गुप्ताची त्याच्या घरी जाऊन भेट घेतली. या प्रकरणी कडक कारवाईची सोमय्यांची मागणी. भंडाऱ्यामध्ये वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की. भंडारा पोलिसांकडून 3घांना अटक. शहरातील पोस्ट ऑफिस चौकामध्ये कर्तव्यावर असलेल्या वाहतूक शिपायाला धक्काबुक्की. मद्यप्राशन करून दुचाकी चालवणाऱ्यांवर कारवाई. दरम्यान हा प्रकार घडला. पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला अटक. पुणे पोलिसांची येरवडा परिसरातील चिमाघाट इथं सापळा रचत कारवाई. आरोपी विनयसिंग बावराकडून देशी बनावटीचं पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त. बीड शहरामध्ये 6 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न. आरोपीनं स्वतःच्या घराच्या छतावर नेऊन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. 16 वर्षाच्या अल्पवयीन तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल. सांडपाण्याच्या खड्ड्यात पडून 6 वर्षीय बालकाचा मृत्यू. नागपूरच्या शारदानगर परिसरातील वाठोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतली घटना. कुटुंबियांवर शोककळा. रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये 6 मार्चला झालेल्या स्फोटाचं प्रकरण. आणखी 2 कामगारांचा उपचारादरम्यान मृत्यू. घटनेच्या 12 दिवसांनंतरही स्फोटाचं कारण मात्र अस्पष्ट. अमरावती जिल्ह्यात मेळघाट परिसरात भीषण वणवा. मेळघाटातील हत्तीघाट, बुरडाघाट परिसरात हा वणवा पेटलाय. महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवर 3 दिवसांपासून आग. वनविभागाकडून रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.